क्षेत्ररक्षण अनिकेत आलाय सध्या आपण बघतोय गोलंदाजी मार्क वरती. सामन्याला होते सुरुवात पुन्हा एकदा. या पहिल्या फेरीतील दुसरा सामना. दोन बॅटर रोशन आणि त्यानंतर निलेश अशी जोडी. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज अनिकेत. पहिला चेंडू पहिलं पॉवर प्ले हे षटक सज्ज झालाय गोलंदाज. पहिला चेंडू बॅटची कडा लागलाय. शॉट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक खूप छान झालंय. या चेंडूवरती सध्या आपण बघितलं गेलं तर झेलची संधी होती. यष्टीरक्षक थोडेसे दूर होते आणि त्यामुळे दोन्ही खेळाडूंच्या मध्ये हा चेंडू सध्या आपण बघतोय तर फील्ड केला जातोय. क्षेत्ररक्षक थर्डमॅनचे होते. पहिल्या चेंडूवरती बॅटची कडा लागली होती. डॉट बॉलची सांगता होते. सध्या आपण बघतोय पहिला चेंडू डॉट बॉल येत असताना गोलंदाज अनिकेतच्या माध्यमातून. नक्कीच आपण संघ जर बघितला तर दक्ष 11 2020 चा हा संघ सध्या बॅटिंग करत असताना 5 षटकांचा हा मॅच आहे. 2 षटक पॉवर प्लेचे असतील आणि पाटील परिवार पुरस्कृत पाटील चषक 2026 क्रिकेटचा हा महासंग्राम सध्या बघतोय. खेळाडूंना ग्रामीण एक चांगलं व्यासपीठ कशा पद्धतीने दिलं जाईल आणि हीच संकल्पना घेऊन आपण जर बघितलं गेलं तर चौथं पर्व आहे या स्पर्धेचं. पुन्हा एकदा चांगला चेंडू सरळ चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला जातोय. डॉट बॉलची सांगता होते. जाग्यातून खेळण्याचा प्रयत्न थोडेसे सफल झाले होते. पडल्यानंतर चेंडू हलकासा बाहेर निघतोय आणि त्यामुळे डॉट बॉलची सांगता होते. अनिकेतने आतापर्यंत 2 चेंडू चांगले हाताळलेत. रोशन आहेत. रोशन मोठ्या फटक्यांसाठी नक्कीच ज्याला आपण बघितलं गेलंय असा रोशन. पण सुरुवात होणं गरजेचं आहे. संघाचा श्रीगणेशा होणं गरजेचं आहे. तितकंच गरजेचं आहे. यावेळी पॅडल स्वीप केला जातोय. चेंडू चाललाय डीप फाईन लेगला. सीमा रेषेच्या जवळपास चेंडू गेलाय बाउंड्री लाईनचा पार. 4 धावा चौकार. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल झाल्यानंतर मात्र तिसऱ्या चेंडूवरती थोडस आपण जर विचार केला तर फलंदाजाने चांगला फटका खेळलाय. 4 धावा आल्यात. पुन्हा एकदा सज्ज अनिकेत गोलंदाजी मार्कवरती. पुन्हा एकदा चेंडू पडल्यानंतर बाहेर निघालाय. फलंदाज बीट झालेत. ठरवलं होतं मिड ऑफचं क्षेत्र निवडलं होतं. थोडंसं कव्हर रिजन मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता पण पडल्यानंतर सरळ चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला जातोय. 4 चेंडूवरती 4 धावा खर्च केल्यात. 5 षटकांचा हा मॅच आहे त्यामुळे खूप महत्वाची इनिंग असेल. पहिल्या इनिंग मध्ये नाणेफेकीचं कौल जिंकून बॅटिंग घेतले. मजा येईल या मॅच मध्ये. पुन्हा एकदा सफल झालेत. चेंडू चाललाय डीप फाईन लेगला. क्षेत्ररक्षक आहे. पाठलाग होईल का? शेवटच्या क्षणाला चेंडूला अडवलं जातंय. 2 धावा आल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये पण रोखलं गेलंय. 2 धावा आल्या त्या चेंडूवरती. 2 धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते. संघ पोचलाय 6 वरती. दक्ष 11 2020 वालिवचा संघ सध्या प्रथम बॅटिंग करत असताना अनिकेतचं कौतुक करावं लागेल. पॉवर प्लेच्या षटकामध्ये छान गोलंदाजी होते. 6 धावा खर्च केल्यात. 5 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज अनिकेत. आकुटब्या चेंडू होता. थोडासा लांब हाताळला होता. फटका सजवलाय. चेंडू गेला डीप कव्हरला. सीमा रेखा पार. 1 बाउन्स चौकार. ह्यावेळी शेवटचा चेंडू जर आपण बघितला तर थोडासा लांब हाताळला होता आणि त्याच चेंडूचा फायदा उठवला आहे. फलंदाज आपण जर बघितलं गेलं तर निलेश आहेत आणि निलेशच्या माध्यमातून
प्रशांत आलाय नवीन गोलंदाजी मार्क वरती. सध्या आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षटकामध्ये 10 धावा जमा केल्यात. संघ बॅटिंग करणारा संघ आपण सध्या बघतोय. सुरुवात छान झाले. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 2 मोठे फटके आलेत. आता नवीन बॅटर आपण जर बघितलं गेलं तर रोशन नॉन स्ट्राईक एंडवरतीच होते. 6 चेंडू निलेश यांच्या मार्फत आपण बघितले गेलेत. आता रोशनला संधी आले. डावकरी आता फलंदाज आहे. 3 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर आपण बघणार आहेत. पॉवर प्लेचं हे दुसरं षटक सध्या सुरू झालंय. प्रशांतच्या हातामध्ये चेंडू दिलाय. 7077 अशी जर्सी परिधान करणारा खेळाडू सध्या आपण बघतोय. षटक मार्गचं दुसरं स्ट्राईक एंडवरती रोशन आहेत. फटका खेळण्याचा प्रयत्न केला. इंटू द गॅप मध्ये चेंडू चाललाय. चेंडू नाही थांबणार. चेंडू गेलाय सीमारेखा पार. डीप स्क्वेअर लेगला चौकार. चौकार आलाय. चौकाराने सुरुवात झालंय. रोशनने खातं ओपन केलंय. संघ पोचलाय 14 वरती. सध्या आपण बघतोय अक्रॉस द बॅटने खेळण्याचा प्रयत्न. डावकुऱ्या त्याचा फलंदाज आहे त्यामुळे थोडासा लांब हाताला होता हा चेंडू. पडल्यानंतर आत आलाय. फलंदाजाने छान फटका सजवला या चेंडूवरती. फुलटॉस होता. पुन्हा एकदा दिशा दिली. चेंडू चालला इंटू द गॅप मध्ये. क्षेत्ररक्षक आहे. पाठलाग करतील. चेंडू नाही थांबणार. आणखीन एक बॅक टू बॅक दुसरा चौकार. मॅच बॉल आलाय. 2 चेंडूवरती 2 चौकार आले. प्रशांत वरती इथून हल्ला चढवलाय. फलंदाज आपण जर विचार केला तर रोशनच्या माध्यमातून संघ पोचलाय 18 वरती. सध्या आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत जर विचार केला तर बॅक टू बॅक 3 चौकार आलेत. शेवटच्या चेंडूवरती 1 चौकार आला. फलंदाज निलेशच्या माध्यमातून आणि त्यानंतर रोशनच्या माध्यमातून 2 चौकार आलेत. संघ पोचलाय तो म्हणजे 18 धावेवरती. पुन्हा एकदा प्रशांत सज्ज. खोलवर टप्प्या चेंडू. चांगला चेंडू हाताळलाय. कमबॅक करण्याचा प्रयत्न केला. 1 धाव आलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. क्षेत्ररक्षक आलाय डीप वरचा. चेंडूला उचललंय पण एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या 1 ने भर. संघ पोचलाय 19. 3 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. दुसरं षटक सध्या मार्गस्थ आहे पॉवर प्लेचं आणि प्रशांतने आतापर्यंत 9 धावा खर्च केल्यात 3 चेंडूवरती. उजव्या हाताचा फलंदाज आहे. डावकुरी हाताचा फलंदाज आहे त्यामुळे क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल आपण सध्या बघतोय. गोलंदाजाला 30 लाईन लेंथ मेंटेन ठेवणं तितकंच गरजेचं आहे. सध्या आपण बघतोय खूप छान पद्धतीने हे मैदान आणि या मैदानासाठी आपण जर विचार केला तर पाण्याची जे आपण मैदानाला जेव्हा पाणी उपलब्ध करून दिले त्यानंतर पिण्याचं पाणी त्यानंतर कोल्ड ड्रिंक्स जर आपण विचार केला तर ज्याने उपलब्ध केलेत असे कैलासवासी विठ्ठल वाळ्या मात्रे आणि जयवंती विठ्ठल मात्रे यांच्या स्मरणार्थ आणि जे सौजन्य केलेत वसंत विठ्ठल मात्रे आणि रमाकांत विठ्ठल मात्रे यांचे पुन्हा एकदा मनापासून आभार. कारण पाणी म्हटलं की पुण्याचं काम आणि सध्या ते काम मात्र हे 2 व्यक्तिमत्व करत असताना फुलटॉस ऑन साइडला. कोणी क्षेत्ररक्षक नाही आहे. चेंडू जाईल सरळ सीमारेखा पार. डीप स्क्वेअर लेगला चौकार. चौकार आलाय आणि चौकाराने धावसंख्या फलकावरती लागली जाते. संघ पोचलाय 23 धावेवरती. षटक मार्गस्थ दुसरं आहे आणि दुसऱ्या षटकातील आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. प्रशांत महाग ठरलाय. पहिल्या षटकामध्ये 9 धावा आल्या होत्या. या षटकामध्ये आतापर्यंत 13 धावा खर्च केल्यात. पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या होत्या. या षटकामध्ये 13 आल्यात. संघ पोचलाय इथून जर विचार केला तर 23 वरती. पुन्हा एकदा प्रशांत सज्ज. चांगली गोलंदाजी हाताळायला लागेल कारण पहिलं
षटक अनिकेतने हाताळलं होतं, दुसरं षटक प्रशांत आल्यात. सफल झालेत पण हा चेंडू जर बघितला गेला तर जलद गतीचा होता. अपील केली होती पण ती अपील नाही धरून ठेवली पंचाने. डॉट बॉल आलाय. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे दुसऱ्या षटकातील. प्रशांतचं कौतुक करावं लागेल. 3 चौकार आल्यानंतर कमबॅक करणं तितकंच गरजेचं आहे. सध्या आपण बघतोय आई जीवदानी मुक्काम पाडाचा हा संघ सध्या क्षेत्ररक्षण करताना आपण पाहायला भेटला जातोय. फुलटॉस वरती दिशा देण्याचं काम केलंय. चेंडू चाललाय डीप कव्हरला. क्षेत्ररक्षक आहे सध्या पाठलाग सुरू आहे. चेंडू थांबेल का? शेवटच्या क्षणाला चेंडू नाही थांबलाय. चेंडू गेलाय सीमारेखा पार आणि चौकाराने धावसंख्येचा जर विचार केला तर संघ पोहोचलाय तो म्हणजे 27 धावेवरती. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. संघ दक्ष 11 2020 वालिवचा संघ पोहोचलाय 27 वरती. त्या 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 27 धावेवरती आपण सध्या बघतोय. चांगल्या स्थितीमध्ये आहे. नाणेफेकीचं कौल जिंकलंय. बॅटिंग घेतलंय आणि तो निर्णय आता कुठेतरी जर विचार केला तर एक चांगल्या दिशेने जात असताना बघतोय. सध्या आपण बघितलं गेलं तर खूप छान पद्धतीची बॅटिंग सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही बॅटर सेट होत असताना आपण सध्या बघतोय. दोन्ही बॅटरने आतापर्यंत जर विचार केला तर चांगली बॅटिंग केलंय मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज नाव कौशल. गोलंदाजी मार्कवरती आलेत. पाहायचंय कौशल याला कौशल्यपूर्ण गोलंदाजी करावी लागेल कारण पहिल्या 2 षटकांमध्ये 27 आल्यात. या षटकामध्ये जर विचार केला तर चांगला षटक जर हाताळलं गेलं ना तर तो आस्किंग रन रेट आहे ना तो या षटकाप्रती षटकामागे आपल्याला नक्कीच पाहायला भेटेल. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाज कौशल. समोर बॅटर जर आपण बघितलं गेलं तर रोशन आणि निलेश अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. फुलटॉस वरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. उंच गेलाय. झेलची संधी. झेल टिपला जातोय. फलंदाजाचा खेळ संपला जातोय. पहिला गडी बाद. बॅटर मैदानाच्या आतमध्ये तानाजी दाखल झालाय. पाहायचं आहे जबाबदारी असेल कारण पहिल्या 2 बॅटरचा जर विचार केला तर छान बॅटिंग केली होती पण तिथून रोशनला परतावा लागलाय. वैयक्तिक 9 धावेची खेळी करून संघाला 27 वरती नेलं होतं. असा रोशन डगआउटच्या दिशेने येत असताना नवीन बॅटर तानाजी सध्या आपण बघतोय या संघाचा महत्वाचा खेळाडू आहे. तानाजीवरती जबाबदारी असेल. अजून एक खेळाडू आपण जर बघितलं गेलं धीरज झा आहेत. त्यामुळे खूप छान पद्धतीचा संघ बांधिलकी आहे या संघामध्ये. एक गाव एक संघामध्ये नेहमी सातत्याने हा संघ खेळताना आपण बघतोय. तेजल 11 वालिव संघाकडनं आपण हा संघ खेळतोय पण आज या मैदानावरती जर विचार केला तर दक्ष 11 2020 वालिवचा संघ सध्या आपण बघतोय या मैदानावरती खेळत असताना. पाटील परिवार पुरस्कृत पाटील चषक सध्या आपण बघतोय. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा आपण जर विचार केला तर डॉट बॉलचं चित्र येत असताना बॅक टू बॅक 2 डॉट बॉल सध्या आपण बघतोय. आमच्या व्यासपीठावरती सध्या ग्रामस्थ आहेत. त्यानंतर प्रमुख मान्यवर आहेत. सध्या तेही या मॅचचा आनंद घेत असताना आपण सध्या बघतोय. 5 षटकांचा हा मॅच आहे. त्यामुळे कौशलचं इथून कौतुक करावं लागेल. पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाजी मार्कवरती
पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न यष्टीरक्षकाने केले, चुकी. चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. शेवटच्या क्षणाला चेंडूला अडवलं गेले. 2 धावा आल्यात. पंचांचा इशारा आलाय लेग बाईसचा आणि त्यामुळे या चेंडूवरती धावा आल्या 2. 2 धावेने संघ पोहोचलाय, तो म्हणजे 29 धावेवरती. 3 चेंडूचा खेळ पूर्ण झाला. 29 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. पहिल्या 2 षटकामध्ये जर विचार केला तर 27 होत्या. आता मात्र जर विचार केला तर कौशलने छान गोलंदाजी केली. अजूनही 3 चेंडू खूप महत्वाचे आहेत. या 3 चेंडूंवरती चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल. समोर तानाजी आहे. तानाजीला इथून चांगला फटका खेळला. चेंडू चालला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आपण सध्या बघतो या संघाचे कर्णधार आले. चांगल्या पद्धतीने एका हाताने या चेंडूला फील्ड केले गेले. एकच धाव मिळेल. धावसंख्या होती ती म्हणजे 30 धावा फलकावरती लागत असताना 4 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. कमबॅक केलाय या इनिंग मध्ये जर विचार केला तर कौशलने. मैदानाच्या आतमध्ये सध्या आपण बघतोय नवीन बॅटर आपण जर बघितलं गेलं तर तानाजी थोडासा स्ट्रगल करत होता, पण त्यानंतर समोर खेळलाय. व्ही मध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक आलाय. झेलची संधी. झेल टिपला जातोय. फलंदाज बाद होतोय. सध्या आपण जर बघितले गेले तर निलेशलाही परतावं लागले. गडीबाद झालाय क्रमांक 2. संघ जर बघितला तर दक्षिण 2020 वालीवचा संघ पोहोचलाय, तो म्हणजे 30 धावेवरती. जर विचार केला तर पूर्ण ग्रामस्थांची मदत, पुरापाडा गावातील सर्व ग्रामस्थांची मदत झाली. त्यामध्ये दर्शन म्हात्रे असतील, राकेश पाटील, दीपेश म्हात्रे असतील, दिनेश म्हात्रे असतील, नितीन पुरकर असतील, पांडुरंग घरत असतील, अभय पाटील असतील, फ्युचर 11 टीमची टीम आणि आपण जर विचार केला तर आगरी युवा प्रतिष्ठानची ही संपूर्ण टीम आपण सध्या बघतोय. महत्वाचं योगदान यांचंही आपण सर्वांचं बघतोय. त्यानंतर अविनाश पाटील परिवाराचा जर विचार केला तर अविनाश गजानन पाटील आणि त्यानंतर रजनी अविनाश पाटील यांचंही खूप महत्वाचं योगदान या स्पर्धेमध्ये आपण बघतोय. पाटील परिवार पुरस्कृत आपण जर बघितलं गेलं तर पाटील चषक कुठल्याही आपण जर विचार केला तर कुठल्याही पक्षाचं आपण न मानधन न घेता आपल्या परिवाराचं एक स्पर्धा म्हणून आपण या पुरपाराच्या मैदानावरती बघतोय. खूप छान पद्धतीचं आयोजन नियोजन बघतोय. पर्व चौथा आणि चौथ्या पर्वातील हा पहिला दिवस सध्या आपण बघतोय. स्विच केलंय. क्षेत्ररक्षक आहे शॉट मिड ऑफला. क्षेत्ररक्षक खूप छान झालंय. डॉट बॉल येत असताना अशरफ आलेत नवीन बॅटर. षटकाची झाले समाप्ती. कौशल्यने केले कौशल्यपूर्ण गोलंदाजी या तिसऱ्या षटकामध्ये. धावसंख्येत जर विचार केला तर फक्त 30 धावा या षटकामध्ये फक्त 3 धावा खर्च केल्यात आणि महत्वाचे जर विचार केला तर 2 गडी बाद केलेत. त्यामुळे कौशलने या षटकामध्ये छान गोलंदाजी केले. उर्वरित आपण जर विचार केला तर 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये. आता या 12 चेंडूंवरती चांगल्या टोटल पर्यंत पोहोचणं गरजेचं आहे, कारण सुरुवात 2 षटकांमध्ये खूप छान झाली होती. कौशलने खूप छान गोलंदाजी केले आणि त्यामुळे सध्या तरी आपण बघितलं गेलं तर थोडासा दडपण दबाव बॅटिंग करणारा संघ सध्या आपण बघतोय. नवीन गोलंदाजी मार्कवरती सज्ज होईल तोपर्यंत जाऊया डीजे कडे. ऐक एक छोटीशी धून. धन्यवाद. गोलंदाज नाव चिन्मय. सध्या आपण बघतोय चिन्मय आलेत गोलंदाजी मार्कवरती. नवीन बॅटर आपण जर बघितलं गेलं तर तानाजी आणि त्यानंतर अशरफ अशी जोडी. शॉर्ट पिच चेंडू होता. पुल करण्याचा प्रयत्न मिस टाइम झालाय. चेंडू चाललाय डीप फाईन लेगला. सध्या पाठलाग सुरू आहे. क्षेत्ररक्षक पाठलाग करतात. चेंडू नाही थांबणार. चेंडू गेलाय बाउंड्री लाईनच्या पार. आलाय पंचांचा इशारा. चौकार.
फटका खेळण्याचा प्रयत्न मिसटॅम झाला होता, पण तिथून क्षेत्ररक्षक डीप वरती होते आणि त्यामुळे चौकार आलाय. सध्या आपण बघतोय तानाजीच्या बॅट मधून संघ बघितला तर 34 वरती पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू चाललाय लॉंगॉनला. क्षेत्ररक्षक या चेंडूवरती येत असताना एक धाव आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न रोखलं गेले. फेकी छान झाले, त्यामुळे या चेंडूवरती एक धाव येते. एका धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते 35 धावा फलकावरती लागत असताना पहिल्या 2 षटकाची कहाणीचा जर विचार केला तर बॅटिंग करणारा संघ थोडंसं वर्चस्व होतं, पण त्यानंतर कौशलने ती छान गोलंदाजी केले. इथून पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय चिन्मयच्या, पण कमबॅक करणं तितकंच गरजेचं आहे. पुन्हा एकदा सज्ज होईल चिन्मय. समोर बॅटर अशरफ. फटका खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा लॉंगॉनला. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक आता बिझी झालाय. एकच धाव मिळेल. एका धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते 36 धावा फलकावरती लागत असताना आतापर्यंत चेंडूचा खेळ बघितला तर 21 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय मैदानाच्या आतमध्ये. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे अजूनही या षटकातील. चिन्मयच्या या षटकामध्ये तानाजी आहे. तानाजीचा जर विचार केला तर वैयक्तिक 7 धावीवरती खेळतोय. मोठ्या फटक्यांसाठी जावं लागेल. फटका खेळलाय छान इंटू द गॅप. चेंडू चाललाय डीप कव्हरला. सीमा रेखा पार. पंचांचा इशारा येईल. 1 बाउन्स चौकार. फक्त दिशा दिली गेली होती. चेंडू गेला डीप कव्हरला. सीमारेखा पार. 4 धावेने संघ पोहोचलाय, तो म्हणजे 40 धावेवरती. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे या षटकातील. आतापर्यंत पुन्हा एकदा चिन्मय सज्ज. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू चालला डीप लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक झाले तिथे फंबल आणि त्यामुळे या चेंडूवरती धाव आल्या 2 धावेने संघ जर विचार केला तर 42 वरती पोहोचलाय संघ. दक्ष 11 2020चा वालिवचा संघ. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये. या चेंडूवरती मोठा फटका येईल की गोलंदाज चांगला चेंडू हाताळेल हेही तितकंच महत्वाचं आहे. यावेळी चेंडू जर आपण बघितला तर फुलटॉस पद्धतीचा होता. शरीरावरती हा चेंडू आदळला जातोय आणि इथून षटकाची झाले समाप्ती. 4 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. संघ जर विचार केला तर आतापर्यंत 42 वरती पोहोचलाय. 10.50च्या सरासरीने सध्या बॅटिंग करतोय संघ. दक्ष 11 2020चा संघ, वालिवचा संघ. आणि इथून जर विचार केला तर डॉट बॉल आलाय. 4 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. पहिल्या इनिंगचा जर विचार केला तर 4 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. संघ जर आपण बघितला गेला तर दक्ष 11 2020चा संघ, वालिवचा संघ सध्या आपण बघतोय बॅटिंग करत असताना 42 वरती पोहोचलाय. शेवटचं षटक हाताळण्यासाठी कौशल पुन्हा एकदा सज्ज झालाय. फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू चाललाय ऑन साइडला डीप वरती. क्षेत्ररक्षक आहे. शेवटच्या क्षणाला चेंडूला नाही अडवलाय. चेंडू गेलाय बाउंड्री लाईनच्या पार. 1 बाउन्स चौकार. जर आपण विचार केला तर पहिल्या मॅच मध्ये नवयुग जयू 11 अर्नाळा संघाने ज्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण केलं तो पहिला मॅच जिंकलाय. त्या क्षेत्ररक्षणाच्या जोरावरती तो मॅच आपण बघितलं गेलं तर छान पद्धतीने विजयी झाल्यात. तुम्हाला क्रिकेटच्या खेळामध्ये क्षेत्ररक्षक तितकंच महत्वाचं आहे आणि ते जर तुमचं नाही झालं तर नक्कीच आपण धावसंख्या झपाट्याने वाढताना सातत्याने बघितल्यात. संघ बघितला या 4 धावेने 46 वरती पोहोचलाय. पहिल्या चेंडूवरती कौशलच्या अशरफच्या बॅटमधून चौकार आलाय.
पुन्हा एकदा ऑन साइडला फटका खेळलाय, चेंडू आलाय डीप वरती, क्षेत्ररक्षक आहे, झेलची संधी, झेल टीपला जात नाही. 1-2-3 करत असताना स्ट्रगल करतोय सध्या क्षेत्ररक्षक आणि त्यामुळे इथून नाराज असेल स्वतःवरती. झेल सुटला जातोय, 2 धावाही येतात आणि या 2 धावेने संघ पोहोचलाय 48-48 धावेवरती. झेल तर टिपला होता पण त्यानंतर कलेक्शन नाही झालं आणि त्यामुळे ड्रॉप झालाय हा झेल. सुटला जातोय, 2 धावा आल्यात. कौशल सुद्धा नाराज असतील पण निर्णायक 4 चेंडू तुम्हाला हाताळायचे आहेत, महत्वाची कामगिरी करायची आहे. पहिल्या षटकामध्ये छान केली होती. स्विच करण्याचा प्रयत्न सध्या आपण बघतोय, डॉट बॉल आलाय, डॉट बॉलची सांगता झालाय. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या फलकावरती लागली जाते 48 धावा. षटक मार्गस्थ 5वा आहे आणि 5 षटकाच्या सध्या आपण खेळामध्ये जर विचार केला तर आतापर्यंत 3 शेवटच्या 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. अशरफ आहेत सध्या आपण बघतोय, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अशरफच्या माध्यमातून होतोय पण पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न सध्या आपण बघतोय. सॅक्रिफाईस विकेट पाहायला भेटेल का आणि तिथून सॅक्रिफाईस होत असताना आपण सध्या बघतोय अशरफला परतावा लागेल, गडी बाद होईल. सध्या आपण बघितलं गेलं धावचीच्या रूपामध्ये धावसंख्या जर विचार केला तर 48-48 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. नवीन बॅटर आपण जर बघितलं गेलं धीरज झा दाखल होतात. धीरज झा आज मात्र थोडस विचार केला तर उशिराने उतरलेत, कारण धीरज झाचा आपण विचार केला तर सातत्याने ओपनिंग पेअरचा फलंदाज, वन डाऊनचा फलंदाज आहे, पण आज थोडीशी स्ट्रॅटर्जी मध्ये थोडासा चुका झाल्यात का हेही महत्वाचं आहे. कारण 5 षटकांचा मॅच आहे. धीरज झा आपण बघितलं गेलं तर या शेवटच्या षटकामध्ये बॅटिंगसाठी जात असताना आता नॉन स्ट्राईक एंड वरती असतील. समोर बॅटर जर आपण बघितलं गेलं तर तानाजी यांना आपण सध्या बघतोय. 48 धावा फलकावरती लागल्या गेल्या. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शिल्लक. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर कमबॅक केलाय कौशल या गोलंदाजाने. पुन्हा एकदा चांगला चेंडू, खोलवर टप्प्या चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक चांगलं यष्टीरक्षक केलंय पण सॅक्रिफाईस विकेट पाहायला भेटतोय. तानाजीलाही परतावं लागेल. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धीरज झा स्ट्राईक एंड वरती येतील. तोपर्यंत जाऊया डीजे कडे, ऐकूया एक सुमधुर संगीत. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे तर स्ट्राईक एंड वरती धीरज झा यांना आपण सध्या बघतोय. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे. समोरचा संघ जर बघितला गेला तर आई जीवदानी मुक्कम पाड्याचा संघ सध्या आपण बघतोय. क्षेत्ररक्षण करणारा संघ पाहायला भेटला जातोय. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पहिल्या इनिंग मधील फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू चाललाय डीप, फाईन लेगला. क्षेत्ररक्षक कुणी नाही, चेंडू गेलाय सीमा रेखा पार, चौकार. आणि या चौकाराने 5 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. संघ पोहोचलाय दक्ष 11 2020 वालीवचा संघ पोहोचलाय 52 वरती. 53 धावेचा पाठलाग करायचा असेल, चेंडू असतील 30. संघ आई जीवदानी मुक्कामपाडा या संघाला मध्ये आपण जर विचार केला तर दक्ष 11 2020 संघ वालीवचा संघ पोहोचलाय 52 वरती. 53 धावेचा पाठलाग करायचा आहे. आई जीवदानी मुक्कामपाडा संघ. आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये हलकासा बदल होईल. क्रिकेट एक्सपर्ट्स आमचे नक्कीच मार्गदर्शक तुकाराम मांगेला सर यांचा
धन्यवाद घनश्याम भोईर यांचा आवाज आपण ऐकत होता. पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये आलेल्या सर्व खेळाडूंचं, प्रेक्षकांचं आणि मान्यवरांचं करूया सहर्ष स्वागत. आपण पाहता पाटील ब्रदर्स पुरापाडा अर्थात पाटील परिवार आयोजित पाटील चषक 2026 पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील दुसरा सामना जिथे दक्ष 11 2020 वालीवच्या संघाने केले तर कमन धावा आणि पाठलाग करायचा आहे तो आई जीवदानीला 52 धावांचा पाठलाग करायचा आहे तो कशा पद्धतीनं केला जाईल. मागचा सामना 48 धावांचा पाठलाग होता. आता याच्यामध्ये 4 थोडेसे ऍड झालेत आणि वालीवच्या संघाविषयी म्हटलं जाईल तर हा हंगाम जसा सुरू झाला होता टेनिस बॉल क्रिकेटचा तसा या हंगामामध्ये मोठमोठ्या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी त्याने देखील केलेली आहे. इनफॉर्म फलंदाज पाहिले चांगल्या गोलंदाजची फळी त्यांच्याजवळ आहे. एक बॅलन्स संघ म्हणून आपण हा वालीवच्या संघाकडे पाहतोय आणि त्यानं सुरुवातीला थोडंसं स्ट्रगल केलं. पहिले 3-4 षटकापर्यंत धावा आल्या नाहीयेत पण शेवटच्या षटकामध्ये ज्या 15 धावा आल्या त्यामुळे हा मॅच जो थोडासा जवळ जाताना पाहतोय या क्षणाला 52 धावांचा पाठलाग करायचा आहे. सलामी जोडी मैदानावरती दाखल करा आई जीवदानी टीम मुक्कामपाडा टीम. आपण लगेच ओपनिंग पेअर्स मैदानावरती दाखल झाला. या स्पर्धेमधला एक उलटफेर पाहिलाय आपण ज्यावेळेला श्री शनिदेव कृपा टेंबीपाडा संघ स्पर्धेबाहेर गेलाय. नवयुवक जयू 11 अर्नाळा संघानं तो उलटफेर करून आणि आता जर उलटफेर झाला तर हा बिग अपसेट असणार आहे. कारण वसई तालुक्यातील एक गाव एक संघ या संकल्पनेमध्ये वालीवचा संघ एक तगडा संघ म्हणून पाहिलं जातं आणि त्यांच्या समोर आई जीवदानी मुक्कामपाडा 52 धावांचा पाठलाग करतोय. तर या पाटील परिवाराच्या स्पर्धेमध्ये हा मोठा उलटफेर असणार आहे. बिग अपसेट असणार आहे आणि तो बिग अपसेट करण्याच्या तयारीमध्ये सलामीची जोडी मैदानावरती दाखल झाले. त्यांना देऊया शुभेच्छा. वालीव संघानं 51 धावा केल्यात. चांगली जसं मी म्हटलं होतं की गोलंदाजी चांगली फळी आहे. 1 2 3 एक लाईन मध्ये चांगलं इन्फॉर्म गोलंदाज आहे. या हंगामामध्ये फॉर्मात असलेले गोलंदाज त्यांच्याजवळ आहेत त्यामुळे मॅचला मजा येणार. आमचे डीजे ओम साईराम एक हलकीशी धूळ ऐकूया. 52 धावांचा पाठलाग 52 थोडस बघूया करेक्शन आहेत. धीरज 1 मिनिट थांबा. 52 झाल्यात 53चा टार्गेट. ओके थोडस करेक्शन होतं आपण करूया. 53 धावांचा पाठलाग करायचा आहे. हलकीशी दोन डीजे मास्टर आणि येऊया 53 धावांच्या पाठलागावरती. मिनिटं फक्त थांबा. आई जीवदानी मुक्कामपाडा एक आपला प्रतिनिधी पाठवा. खेळाडूंची नावं एक्स्ट्रा खेळाडू एक्स्ट्रा. आई जीवदानी मुक्कामपाडा आई जीवदानी टीम सलामीची जोडी मैदानावरती सज्ज झाल्यात. अनिकेत स्ट्रायक एंडला आहेत. नॉन स्ट्रायक एंडला हार्दिक आणि पहिल्या षटक हाताळण्यासाठी जाकीर. वारा थोडासा जास्त आहे आणि त्याचा प्रभाव थोडासा जाणवतोय मैदानावरती पण तितका जाणवू नये याची काळजी देखील या पाटील बरोबरच्या स्पर्धेमध्ये घेतलेली आहे. मॅच होतो सुरुवात. 53 धावांचा पाठलाग. लोअर पुलटा चेंडू होता समोर केला मिडॉनला फील्ड करतायत जेव्हा तो फील्ड करते थ्रो डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला गेला होता. डायरेक्ट हिटचा प्रयत्न इथे जर डायरेक्ट हिट झाला असता तर फलंदाज थोडासा टेन्शन मध्ये होता. अनिकेत भाई थोडासा टेन्शन तो ऑफ केले बी था. इथे जर डायरेक्ट हिट होत होता तर मात्र आपल्याला थोडंसं टेन्शन वाढलं गेलं होतं. हार्दिक डावकुरे त्याचा फलंदाज जसा मी उल्लेख केला की नवयुग या टीमनं एक ऑलराऊंड परफॉर्मन्स केलाय विथ द बॅट विथ द बॉल अँड विथ द फील्ड. तसा परफॉर्मन्स कदाचित आई जीवदानीला या मॅच मध्ये करावा लागणार आहे. कारण वालीव तुल्यबल संघ आहेत तगडा प्रतिस्पर्धी आहेत. अशा सामन्यामध्ये खेळण्याचा अनुभव प्रदीर्घ अनुभव त्यांच्या जवळ आहे. त्याच्यामुळे त्यांना माहिती आहे की जितने रन बनाए ना भाई उतने हमारे लिए काफी है. जो हमारे पास प्राप्त है ना वही पर्याप्त है. उस तरह से गेंदबाजी वाली भी करेंगे. खोलवा टप्प्याचा चेंडू होता. पटका खेळला मिड विकेटला जोपर्यंत डीप वरती क्षेत्ररक्षक पोहोचतील. 2 धावा टाळ्यांचा गजर एकदा आई जीवदानीच्या डगआउट मध्ये टाळ्यांचा गजर आलाय.
त्यांना माहिती आहे स्टार्ट करणं गरजेचं आहे, मॅचला सुरू करणं गरजेचं आहे. 53 धावांचा पाठलाग. जर आपण रिक्वायर 100 पाडला तर 10च्या वरती 11च्या आत आहे. जवळपास 11च्या आसपास हा रिक्वायर 100 असणारा आवश्यक धावगती तुम्हाला तिथे सांभाळावी लागणार आहे. फटका हवेत खेळलाय, टॉप एड लागलाय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. मुबारक आणि मुबारक याने टिपलाय झेल. पहिला फलंदाज होतोय बाद. अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न टॉप एड लागला आणि एक चांगला झेल मुबारक याने टिपला. याच करता मी म्हटलं होतं की बाबा वालीवचा संघ ज्याच्याकडे चांगली वेगवेगळ्या व्हरायटी वाली गोलंदाजी आहे, चांगले गोलंदाज आहेत आणि झाकीरनं तेच सिद्ध केलं होतं. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि पहिल्या षटकातील तिसऱ्या चेंडूवरती हा गडी बाद होतोय. स्विच इट. आल्या आल्यास थोड़ा अल्टी पल्टी वाला खेल करूया. जब घी सीधी उंगली से ना किया निकले तो उंगली को किया थोड़ा सा टेढ़ा आणि हा टेढ़ा मेढ़ा वाला अल्टी पल्टी वाला फटका चौकार. चेंडू कौशलनं काय इम्प्रोव्हायझेशन केलं होतं. बॅटला थोडंसं स्विच केलं, स्वीट हिट केलं आणि चेंडूला पाठवलं पॉइंट क्षेत्रामध्ये चौकार. आणि असे फटके येणं आवश्यक देखील आहे. ज्यावेळेला तुम्ही 53 धावांचा पाठलाग करता याचा दुसरा अर्थ आहे 5ही षटकामध्ये तुम्हाला प्रत्येक ओव्हरमध्ये एक एक चौकार किंवा एक एक षटकार पाहिजे. जर षटकार ठोकला तर कदाचित ते 11 धावांची सरासरी तुम्ही योग्य पद्धतीनं राखू शकाल. यावेळेला गली क्षेत्रात चेंडूला पाठवले आउटफील्ड सुपरफास्ट, आउटफील्ड सुपरफास्ट, बॅक टू बॅक दुसरा चौकार. दोन चौकार आणि कौशल बॅटिंगला येत असताना काय डगआउट मधनं सेट होऊन आलाय आणि जसं मोटर कारची रेस असते ना गेट सेट गो वाला खेळ आहे. आल्या आल्या दोन चौकार. या दोन चौकारने धाफलकामध्ये वाढ होते. 11 धावा 11च्या सरासरीने खेळायचे आणि आक्रमण कोणावरती केलंय झाकीरवरती ज्यानं विकेट प्राप्त केला होता. बॅक टू बॅक दोन चौकार आतापर्यंत बॅट बंद पाहिलेत. पुन्हा एकदा तोच प्रयत्न खोलवा टप्प्याचा चेंडू होता. डॉट बॉलची सांगता पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाचा खेळ संपताना धावा दाफलक होती 11. 53 धावांचा पाठलाग करायचा आहे. 24 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत आणि 24ला अगदी उलट केलं 24ला उलट केलं तर 42 होतात. त्या 42 करायचे आहेत. 24 बॉल मध्ये करायचे आहेत 42 42. धावा पहिला विकेट गमावल्यानंतर कौशल्य आपलं कौशल्य दाखवलंय. कुशलतेनं खेळलाय. दोन चौकार
कौशलच्या बॅटमधनं आल्यात. आता क्रमांक 2चा षटक हाताळण्यासाठी संदीप सांबरे. वालीवचा संघ बनला तर सांबरे ब्रदर्स असतात. निलेश सांबरे, संदीप सांबरे, वसंत सांबरे, 3 सांबरे बंधूंची ही त्रिमूर्ती नेहमीच आपण वालीव टीमने पाहिली आहे. त्याच्यातला एक ऑलराऊंडर खेळाडू म्हणून संदीप सांबरेकडे पाहिलं जातं आणि तो आता गोलंदाजीसाठी सज्ज आहेत. स्ट्रायकर एंडला फलंदाज अनिकेत. चेंडू पडला, थोडासा हात आला. द्विधा मनस्थितीमध्ये होते. पुढे खेळू, मागे खेळू, फ्रंटफूट वरती जाऊ, बॅकफूट वरती जाऊ, या थोड्याशा द्विधा मनस्थितीमध्ये फलंदाजाला आपण पाहतोय. डॉट बॉलची सांगता होत असताना पुढे सरसावले, अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न संदीप यांचा उल्लेख त्याच करता केला होता. एक टिचून मारा करणं, योग्य लाईन अँड लेंथ मेंटेन ठेवणं, बेसिकला फॉलो करणं, ही गोलंदाजीची ताकद राहिली आहे संदीप सांबरे यांची. ऑफ स्टंपच्या बाहेर ए सेन्सिबल आहे भाई, दिमाग के बत्ती को जलाए रखिए. आपला सहकारी, आपला जोडीदार ज्यानं 2 चौकार मारल्यात त्याला स्ट्राईक वरती आणणं गरजेचं आहे आणि हे काम अनिकेतनं केलेलं आहे. स्ट्राईक वरती आणले अशा फलंदाजाला ज्याने मागच्या षटकामध्ये 2 4 मारल्यात. कधी कधी एखादा फलंदाज असतो तो वावत जातो, थोडंसं पाहत नाही की आपला जोडीदार काय खेळतोय. अनिकेतनं तेच केलंय. पण आता गोलंदाज बदललाय, त्याचा स्तर बदललाय, त्याचा दर्जा बदललाय, त्याची लाईन अँड लेन बदलले आहेत. आणि संदीप नेहमीच अशा वेळेला येतात ज्यावेळेला कदाचित पहिल्या ओव्हरमध्ये धावा गेल्या ते रोखण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. काय गोलंदाजी चालले, जबरदस्त गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये 11 धावा केल्यानंतर वालीव संघाने आपला ट्रम्प कार्ड अगदी मुख्य गोलंदाज इंट्रोड्यूस केला आणि जसा इंट्रोड्यूस केला तसा या 5 चेंडूवरती फक्त 1 धाव, सिंगल. डॉट विकेट येतोय का, मिस टाइम स्ट्रोक आहेत, मुबारक आहेत कव्हरला, जेल सुटलाय. .1 आणि पुन्हा एकदा .1 किडू. ओव्हरथ्रोच्या स्वरूपात अजून 1 धाव, थोडासा कॅज्युअल एफोर्ट. मुबारक भाई, थोड़ा सा कैजुअली लिया आपने. कोई कोई कहते भाई ऐसा नजारा हर बार दिखाई नहीं देता मुबारक भाई के तरफ से, लेकिन इस बार हुआ है. हे षटक आले 3 धावांचं, 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा धापलकावरती आहेत त्या 14 धावा धापलकावरती आहेत. पाठलाग 53 धावांचा आहे. 18 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहेत आणि 18 मध्ये करायचे आहेत आता 39 धावा. 18 बॉल 39. गोलंदाजीसाठी वसंत सांबरे. जसा मी संदीप सांबरेचा उल्लेख केला होता तसा वसंत सांबरे, निलेश सांबरे अशी सांबरे ब्रदर्स या वालीवच्या टीम मध्ये खेळतात आणि त्याला 18-39 13ची सरासरी आहे. प्रत्येक ओव्हर मध्ये 13 रन. पुढ्यातला चेंडू होता, आगे जमीन खेळला आहे. संदीप आले आहेत, दो भाई है, अंदर एक गेंदबाजी करे और दूसरा कॅच ले रहे आणि या भाई मध्ये विकेट गमावलाय. फलंदाज बाद. होता खेळण्याचा प्रयत्न होता, मिड विकेटला शतरक्षक होते आणि या एंडनं जर पाहिलं तर थोडासा हवेचा प्रतिरोध आहे. अगेन्स्ट द विंड तुम्हाला खेळावं लागतं आणि त्या अगेन्स्ट द विंड खेळताना मिड विकेटला संदीप होते आणि संदीपनं टिपला हा सुंदर असा झेल. पहिल्या चेंडूवरती वसंत साबरेला लाभले यश. आता क्रमांक 4 वरती बॅटिंगसाठी चिन्मय. क्रमांक 4 वरती बॅटिंगसाठी चिन्मय सज्ज होतोय. आव्हान फार मोठं आहे, खडतर आहे, थोडस चॅलेंज मोठं आहे. अकोटप्याचा चेंडू होता, फटका खेळण्याचा प्रयत्न, 22चा इशारा होतोय. एक धाव ऍड होईल स्कोरबोर्ड मध्ये.
एक धावा बाईच्या स्वरूपात प्राप्त होईल. चेंडू खाली राहील, तो खाली राहतोय, थोडासा खाली राहतोय, तितकी उसळी मिळत नाहीयेत. पोझिशन मध्ये आले होते, फटका खेळण्याचा प्रयत्न, पुलचा प्रहार करण्याचा प्रयत्न केले होते, पोझिशन मध्ये आले होते, पण आता तोपर्यंत चेंडू निघून गेलाय तो यश याच्या हातामध्ये. डॉट बॉल. पुढे सरसावून खेळलं होतं, डान्सिंग डाऊन द विकेट, स्टेप आउट केलं होतं. तोपर्यंत मिड विकेटला फील्ड करतील. एक धावे चेंडूवरती पूर्ण. यानंतर होणारा मॅच नवयुग जय 11 अर्नाळा टीमनं रेडी राहायचंय, तयार राहायचंय, कारण दुसऱ्या फेरीचा सामना लगेच खेळवण्यात येईल. त्याकरता आपल्या टीमनं रेडी राहायचंय. नवयुग जय 11 अर्नाळा आणि चालू सामन्यातील विजेता या संघामध्ये यानंतरचा होणारा सामना. रिव्हर्स रिव्हर्स खेळलाय, रिव्हर्स पटका खेळलाय. गली क्षेत्रामध्ये चेंडू चालला, तळम्यान क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय बाउंड लाईनच्या बाहेर. चौकार. या चौकारानं धापलकामध्ये होईल वाढ. 19 रन. 19 धावा धापलकावरती येत असताना शेवटचा बॉल आहे, शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील 20 धावा. आणि पुन्हा एकदा स्विच इन. क्षेत्ररक्षक आहेत पण त्याच्या डोक्यावरनं थोडस चकमा देत चेंडू बॉल लाईनच्या बाहेर. स्कोरबोर्ड 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांचा खेळ संपताना धावा धापलकावरती येते 24 धावा धापलकावरती येत. 2 षटकांचा खेळ बाकी आहे. 24 झालेत, 29 करायचे आहेत. 12 चेंडू आणि 29 धावांचं लक्ष समोर आहे. सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं करूया पाटील परिवाराच्या वतीनं सहर्ष स्वागत. आपण पाहता पाटील ब्रदर्स पुरापाडा अर्थात पाटील परिवार आयोजित पाटील चषक 2026 आणि या स्पर्धेला यशस्वी करण्यामागे कित्येकांचा हातभार आहे. जसा पुरापाडा ग्रामस्थांचं भूमिका देखील महत्वाची राहिलेली आहे. त्याचप्रमाणे या मैदानावरती जर पाहिलं तर ग्राउंडची आखणी करताना किंवा त्याच्यावरती पाणी रोल करताना, त्याचप्रमाणे पाण्याची व्यवस्था, कोल्ड्रिंकची व्यवस्था आपल्याला प्राप्त झाली. ती कैलासवासी विठ्ठल म्हात्रे व कैलासवासी जयवंती विठ्ठल म्हात्रे यांच्या स्मरणार्थ वसंत विठ्ठल म्हात्रे, रमाकांत विठ्ठल म्हात्रे याचकडनं आपल्याला ही सेवा प्राप्त झाले. त्यांचेही मनापासून आभार आहे. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 12 चेंडूच्या खेळामध्ये 29 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 12 बॉल 29 धावांची आवश्यकता. संदीप आलेत आणि संदीपनं पहिला चेंडू डॉट बॉल निर्धाव चेंडू हाताळला गेलाय. 53 धावांचा पाठलाग करायचा आणि 53 धावांचा पाठलाग करताना आता 11 चेंडू आणि 11 चेंडू मध्ये करायच्या त्या 29. पटका खेळलाय, फैजान आहे चेंडूच्या खाली, पण ते पाहत राहतील. ते पाहतील थोडेसे दुरून, चेंडू त्यांच्या डोक्यावरून षटकार.
आपण पाहिलं होतं संदीप सांबरेंचं जे 3 धावांचं होतं. संदीप सांबरे पुन्हा एकदा आले, पण त्यांचं स्वागत केले कौशलनं, कारण त्या ओव्हरमध्ये कौशल नॉन स्ट्राईक एंडला उभे होते. त्यामुळे आत्ता ज्यावेळेला स्ट्रायकर एंडला ते आलेत, त्यावेळेला आपला खेळ तेही दाखवत आहेत. स्विच हिट थोडासा फटका फसलाय, क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत. टर्न झालाय, चेंडू वळलाय. मॅच पण असा टर्न होणार. चेंडू थोडासा वळलाय, एक मोड आया, एक टर्न आया आणि चेंडू गेला बॉन्ड लाईनच्या बाहेर, चौकार. स्पर्धा आणि त्याच वेळेला पाटील परिवाराचे सदस्य देखील उपस्थित झालेत. भावनाताई अमोल पाटील या देखील उपस्थित झाल्यात. त्याचबरोबर दीपकजी पाटील आणि अथर्व पाटील यांचं देखील आगमन झाले. सर्व पाटील परिवाराचे सदस्य आहेत, त्यांची उपस्थिती देखील व्यासपीठावर लाभले. त्यांचं एक आपण सहर्ष स्वागत. मागच्या 2 चेंडूवरती 10 धावा आल्यात. 9 बॉल 19 धावांची आवश्यकता. 9 चेंडू 19 धावांचा पाठलाग. प्रयत्न थोडासा चेंडू उडालाय. शफल केलं होतं या चेंडूला जर पाहिलं तर उजव्या यष्टीच्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. डॉट 6-4 डॉट 2 डॉट बॉल, 1 षटकार, 1 चौकार. पुढे एकदा पुढे केला, डान्सिंग डाउन द विकेट, समोर खेळलाय लॉन्ग ऑफला क्षेत्ररक्षक. भाई ये गलती से मिस्टेक हुई है. गलती से मिस्टेक कैसी होती है, ऐसे होती है. गलती से मिस्टेक, चौकार. एक थोडासा मोड आहे. ज्यावेळेला चेंडू वळला होता, टर्न झाला होता, तो फक्त टर्न होता, टर्न अँड ट्विस्ट होता. टर्न अँड ट्विस्ट आहे मॅच मध्ये. 7 चेंडूचा खेळ आहे, 15 धावांची आवश्यकता. 7 बॉल मध्ये करायचे 15-15. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न, पायावरती चेंडू आदळलाय, अपील जरूर झाले. लेग बायचा इशारा होतोय. शेवटच्या चेंडूवरती आलाय सिंगल. धावा झाल्या धावफलकावरती 39, 39 धावा धावफलकावरती आहेत. शेवटची ओव्हर आहे. मागे जर थोडंसं आपण गेलं ना, तर शेवटच्या ओव्हरमध्ये त्या साईडला जर पाहिलं तर शेवटच्या ओव्हरमध्ये जिथे आपण 10 धावा पाहिल्या होत्या, शेवटच्या ओव्हरमध्ये 10 धावा पाहिल्या होत्या, आता शेवटच्या ओव्हरमध्ये 14 रन करायचे आहेत. त्या बाजूला 10 केल्यात, या बाजूला 14 धावा करायचे आहेत. हलकीशी 2 डीजे मास्टर ओम सायरमची ऐकूया. 6 बॉल 6 मध्ये करायचे आहेत 14. शेवटची ओव्हर, शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज रेडी होतोय गुलदार. सहा बॉल मध्ये करायचे त्या 14 धावा. 14 धावांचा पाठलाग करायचा. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत. शेवटचा षटक हाताळण्यासाठी गुलजार, तर एका बाजूला कौशल आपला किल्ला लढवतोय. आपला. सहा बॉल 6 मध्ये करायचे 14. गुलदार स्ट्रायकर एंडला कौशल पुढे सर साऊंड खेळला होता.
कव्हरच्या दिशेनं ड्राईव्ह केला, चेंडू चला डीप कव्हरला, एक धावा या चेंडूवरती पुन्हा दुसऱ्या धाव्यासाठी प्रयत्न होतोय, 2 धावा, चांगली रनिंग बिटवीन द विकेट. पंचाने सांगितलं पाहूया हा टच अँड गो वाला मामला आहे का, टच अँड गोल. एक तर पहिला दिसते ज्या पद्धतीनं कौशलच्या चेहऱ्यावरती हावभाव आहेत ना, त्यांना तर कॉन्फिडंट आहेत की ते रीच झालेत, ते पोचलेत. तिसरे पंच पाहण्याचा प्रयत्न करतील या क्षणाला की हे धावबाद झालाय नाही झालाय, फलंदाज आपल्या क्रीजमध्ये सुरक्षित आहे नाही. ज्यावेळेला चेंडू हातामध्ये गॅदर झाला, यष्टीच्या धीरजच्या स्टंपला लागलाय, स्टंप यष्ट्या उद्ध्वस्त झाल्यात, बेल्स डिस्ट्रॉय झाले, त्यावेळेला बॅट त्या क्रीजच्या आतमध्ये आले नाही आले. पंचाने पहिलं निरीक्षण केलं आणि जे कौशलला वाटलं होतं की आपण पोचलोय, इट्स नॉट आउट. स्विच इट करण्याचा प्रयत्न केला गेला होता. अशा वेळेला ज्यावेळेला 5 चेंडूमध्ये 12 धावांची आवश्यकता होती, 4 चेंडूचा खेळ आहे, 12 धावांचा पाठलाग करायचा आहे. आई जीवदानी आणि दुसऱ्या बाजूला दक्ष 11 20-20 वालिओ. दक्ष 11 20-20 खेळतो पण मॅच 50-50 आहे. मॅच 50-50 मुकाबला आहे. दोन्ही बाजूला सामना आहे. टॉप एड लागलाय, थोडासा टॉप द बॅट लागलाय. मिड विकेटला फैजानना टिपला झेल. एक जो फलंदाज कौशल लढत होता तो मात्र माघारी परतलाय. फलंदाज गॉन. कदाचित लक्षात येईल, थोडासा टॉप द बॅट लागला होता, बॅटच्या टोला लागला होता आणि त्याच्यामुळे एक चांगली इनिंग कौशलची साकारली होती, ज्याच्यामध्ये 1 षटकार 4 चौकार कौशलने ठोकले होते. चांगली इनिंग, चांगली फलंदाजी करून माघारी परतलाय. 3 चेंडूचा खेळ आहे, 14 धावांची आवश्यकता आहे. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतोय जयेंद्र, आणि जयेंद्रने जर 3 चेंडूवरती 14 धावा केल्या तर जयेंद्रचं नाव बाबा तेही सांगते जय हो वाला गजर तुमचा होऊ शकतो. दुसऱ्या बाजूला गुलजार. अशा परिस्थितीमध्ये गुलजारनं कित्येक वर्ष वालिवच्या टीमला जिंकून दिले. 3 मध्ये 12. आकोटाब्याचा चेंडू होता, जास्त उसळी आहे. 3 मध्ये 12 करायच्या होत्या, 6 मध्ये 14चा खेळ होता. आता 3 मध्ये करायच्या त्या 1-1-11. येणाऱ्या चेंडूवरती चौकार, येणाऱ्या चेंडूवरती षटकार, मॅच जवळ जाईल. आई जीवदानी मुक्काम पाडाचा संघ, तर हा डॉट बॉल, हा निर्धाव चेंडू, या चेंडूवरती आलेला विकेट. मॅच वालिव संघ आपल्या बाजूला खेचेल. हा ओढा ताणेवाला खेळ आहे. एक जण कोणतरी ओढतोय, एक जण कोणतरी खेचतोय, एक आपल्या बाजूला ओढतोय या मॅचला. मिस टाइम स्ट्रोक स्वतः गोलंदाज आले चेंडूच्या खाली. गुलजार, अजून एक कॉटन बॉलचा विकेट. फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतोय. प्रशांत आले आणि सध्या समीकरण काय, स्कोरर आम्हाला माहिती देतील. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत आणि 2 मध्ये करायचे त्या 11. सिच्युएशन है 2-11, लेकिन प्रशांत भाई ऐसा मौका नहीं मिलेगा दोबारा. 2-11 है लेकिन ऐसा मौका नहीं मिलेगा दोबारा. जैसे कहते हैं ना भाई, जिंदगी भी ना मिलेगी दोबारा, ऐसा 2-11 वाला खेळ आहे. कंपल्सरी चेस आहे, कंपल्सरी चेस. 2 मध्ये 11, 2 मध्ये 11, बॅटच्या बाहेर किनारा.
अगदी बाहेरच्या कडेला लागला आणि यष्टीक्षकांना टिपला जाईल. फलंदाज होतोय बाद. असं म्हटलं होतं की बाबा 2-11 वाला खेल था अब जैसे कहते हैं ना 1 और 1 11 होते कभी कभी. वो 1-11 वाला खेळ आहे. एक चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे. पण आता क्रिकेटच्या भाषेमधले म्हटलं तर एक थोडंसं अशक्यप्राय आव्हान समोर आहे. त्याला कारणही आहे गुलजारनं केलेली गोलंदाजी. गुलजार जो भाई शानदार भी है, बहारदार भी है. हर बार जो जिम्मेदारी मिली है ना वो भी निभाई है. उन्हें पता है भाई नाव गुलजार है लेकिन जिम्मेदार भी है और बहारदार भी है, शानदार भी है. गेंदबाजी उन्होंने की आहे. शेवटचा बॉल, शेवटचा चेंडू जवळपास औपचारिकता बाकी. जर काय वेगळं नाही घडलं तर हा फक्त एक फॉर्मॅलिटी असेल. वेगळं नाही करणार. फुलटॉस बॉल होता, स्क्वेअर लेगला चेंडू चालला बॉन्ड लाईनच्या बाहेर. पण हा चौकारानं फक्त पराभवाचं विजय आणि पराभवाचं अंतर कमी होईल. हा सामना जिंकलाय दक्ष 11 2020 वालिवच्या संघानं सामना जिंकलाय. अभिनंदन वालिव संघ. होईल त्याच्या अगोदर आपण मॅन ऑफ द मॅच देखील आहेत. पहिला टॉस करूया. 4 षटकांचा सामना असणार आहे. चला दोन्ही संघाचे कर्णधार पोचा. दक्ष 11 2020 वालिव आणि नवयुग जयू 11 अर्नाळा. दोन्ही संघाचे कॅप्टन आणि या सामन्यातील सामनावीर मॅन ऑफ द मॅच पुन्हा एकदा 2 कॅन्डिडेट आहेत. निलेश साबळेची बॅटिंग आपण पाहिली होती. सुरुवातीला केलेलं आक्रमण 4 चौकार पाहिले. मॅचला स्टार्ट त्याने केला. मॅच फिनिश करत असताना थोडंसं प्रेशर होतं आणि त्या प्रेशरला चांगल्या पद्धतीनं गुलजारनं देखील हाताळले आहेत. त्याच्यामुळे या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सामनावीर ज्यांची गोलंदाजी बहारदार, खेले हे शानदार, बने हे मैन ऑफ द मैच के हकदार, नाम है उनका गुलजार. गुलजार आहेत या मॅच चे मॅन ऑफ द मॅच. गुलजार आइए. या व्यासपीठावरती पाटील परिवारचे सदस्य भावनाताई आहेत. भावना अमोल पाटील. पाटील परिवारचे सदस्य भावनाताई अमोल पाटील आणि त्यांच्या शुभ हस्ते हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय. गुलजार बिल्कुल नहीं बात करेंगे. क्या थोड़ी सी आदत लग गई ऐसा कि आखिरी ओवर आपके पास ही आता है हर बार? टीम वाले भरोसा करते हैं सर, इसलिए हमें देते हैं और हम उससे अच्छा निर्णय करके देते हैं. बिल्कुल भरोसा भी उनके किया जाता है जो जिम्मेदारी निभा सकते हैं. आणि गुलजारने ते दाखवले. आपण टॉस करूया. दोन्ही संघाचे कर्णधार धीरज आपण या आणि दुसऱ्या बाजूला टीम नवयुग आणि टॉस करण्यासाठी आपण विनंती करू. दीपकजी पाटील जे उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते टॉस नाणेफेक केली जाईल. चला टॉस केला जातोय. हेड इज द कॉल अँड सेड. टॉस जिंकला नवयुगच्या संघानं. दादा फक्त शुभेच्छा द्या दोघांना.